लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना 2 कागदपत्रे सादर करावी लागतील. ज्या महिलांकडे 2 कागदपत्रे नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाहीत. आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,00,000 महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्हसुद्धा म्हणजेच मंजूरसुद्धा झालेले आहेत. काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे, रिव्ह्यूमध्ये आहेत. त्यांचे अर्ज लवकरात लवकर मंजूर होतील. परंतु आता मात्र सरकारनं ज्या श्रीमंत महिलांनी म्हणजेच ज्या महिला पात्र होत्या त्यांनी या योजनेचा फॉर्म भरला होता, अशा महिलांना या योजनेतून आता वगळण्यात सुरुवात झालेली आहे. ही योजना फक्त आणि फक्त गरीब अशा महिलांसाठी होती. परंतु अनेक श्रीमंत घरातील महिलांनीसुद्धा, अनेक मध्यमवर्गीय असणाऱ्या महिलांनीसुद्धा या योजनेचा फॉर्म भरला आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7,500सुद्धा मिळवलेले आहेत. आता अशा महिलांकडून वसुलीसुद्धा सुरू केली जाणार आहे. म्हणूनच 2 कागदपत्रं ही तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी 2 कागदपत्रे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर इथून पुढे तुम्हाला योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितले होते की जर लाडक्या बहिणी पुन्हा एकदा आम्हाला निवडून देतील तर आम्ही योजना अजून पुढची 5 वर्ष बंद पडू देणार नाही. आणि सोबतच जर तुम्ही आमचे हात बळकट केले, लाडक्या बहिणीने आमचे हात बळकट केले, आम्हाला ताकद दिली तर आम्ही 1,500चे 2,000, 2चे 2.5 तर 2.5चे 3,000 करू. त्याप्रमाणे शासनाने आता 1,500चे 2100 असा हप्ता केलेला आहे. आणि काल संध्याकाळपासून हे हप्ते महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर ही 10 जिल्हे निवडताना त्या जिल्ह्यांची लोकसंख्या ही सर्वात कमी आहे हे लक्षात घेतलेले आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेले 10 जिल्हे हे शासनाने घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणच्या 25 लाख महिलांच्या बँक खात्यात 2100चा हप्ता जमा करायलासुद्धा सुरुवात झाली आहे. आता अनेक महिला या ठिकाणी कमेंट करत असतील की आम्ही या जिल्ह्यातून असू की आम्ही या जिल्ह्यात राहत आहोत, परंतु तरीही आमच्या खात्यावरती 2100चा हप्ता हा जमा झालेला नाही. तर मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केली आहेत तर त्या डॉक्युमेंटची पुनर्पडताळणी चालू आहे, रिचेकिंग चालू आहे. ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म भरले, चुकीची कागदपत्रे सादर केली, अशा महिलांना याचा मोठा फटका बसतो आहे. तर बघा, 10 जिल्ह्यांची मी नावं इथे सांगतो, तसेच 2 कागदपत्रं कोणती आहेत तीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. परंतु त्यापूर्वी माझ्या सर्व बहिणींना एक नम्र विनंती अशी आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायचं विसरून जाता. तर तुम्ही या व्हिडिओवरती नक्की एखादा लाईक करा. तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता तो जिल्ह्याचे नावही तुम्ही तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये करा, जेणेकरून आम्हाला कळेल की कोणकोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये 2100चा हप्ता जमा झालेला आहे आणि कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये, कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या अकाउंटमध्ये हा हप्ता जमा व्हायचा राहिलेला आहे. चला तर मी तुम्हाला आता त्या 10 जिल्ह्यांची नावं क्रमानुसार सांगतो आणि जी 2 डॉक्युमेंट तुम्हाला सादर त्या ठिकाणी करावी लागतील ती डॉक्युमेंटची नावंसुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला इथे एक महत्त्वाची सूचना अशी सांगायची आहे की ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत 2100चा हप्ता, त्यांच्या फॉर्ममध्ये कोणतीही त्रुटी आढळून आलेली नाही आहे. पण ज्या महिलांच्या खात्यामध्ये 2100चा हप्ता हा जमा होत नाही आहे त्यांच्या फॉर्ममध्ये नक्कीच काहीतरी त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे मी ज्या 2 डॉक्युमेंटची इथं तुम्हाला माहिती सांगतो आहे ती 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या 10 जिल्ह्यांची नावं क्रमशः अशी आहेत: सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव. आता तुम्ही म्हणाल की या जिल्ह्यांची नावं इथे पहिला काय घेतली गेली. त्याचा असा आहे पहा की या 10 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकींच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे. महाराष्ट्रामध्ये आपले एकूण 36 जिल्हे आहेत. तर शासनाने याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये हप्ते वाटपायचे काम हे सुरू केलेले आहे. 10-10-26 अशा पद्धतीने हप्ते वाटपायचे काम चालू आहे. तर काल सायंकाळी 6 वाजल्यापासून या 10 जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यावरती 2100चा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. उरलेले जे 10 जिल्हे आहेत त्यांच्याही खात्यामध्ये महिलांचे पैसे हे नक्की येतील आणि त्यानंतरनं जो तिसरा जिल्हे जे आहेत त्यांच्याही खात्यामध्ये उर्वरित रक्कम म्हणजे 2100चा हप्ता ही सुद्धा जमा करण्यात येईल. आता या ठिकाणी डॉक्युमेंटचं बोलायचं झालं
तर लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जी डॉक्युमेंट जमा केलेले आहेत याच्यामध्ये एक त्रुटी क्रमशः आढळून येते, म्हणजेच महत्त्वाची आढळून येते. या ठिकाणी असं एक महत्त्वाची गोष्ट आहे, जे आपण हमीपत्र भरून दिलं होतं आणि त्या हमीपत्रात आपण सांगितलं होतं की आपल्या घरातले कोणताही व्यक्ती, म्हणजे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, माझ्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत, रेशन कार्डवरती ज्यांची नावं आहे त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, हे आपण त्या ठिकाणी हमीपत्रामध्ये दिलं होतं. म्हणजे अशी गॅरंटी तुम्ही तिथं देऊन सही केली होती. परंतु अनेक महिलांनी जास्त उत्पन्न असूनसुद्धा 2,50,000पेक्षा उत्पन्न कमी आहे असे जाणवून देऊन तिथे सही करून ती तुम्ही फॉर्म म्हणजेच हमीपत्र जमा केले होते. आणि हा एक प्रकारचा सरकारद्वारे स्कॅम असा मानला जातो. अशा महिलांचे फॉर्म हे आता रिजेक्ट करायला सुरुवात झालेली आहे. शिवाय किंबहुना अशा महिलांकडून त्या पाठीमागचे जे 7,500चे हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झाले होते ते आता हप्तेसुद्धा शासन कदाचित वसुली करण्याच्या मार्गावरती आहे. सोबतच आता त्यांना पुढचे हप्तेसुद्धा मिळणार नाहीत. शासनाकडे म्हणजेच प्रशासनाकडे तुमच्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे. तुम्ही पाहिलं असेल, मागच्या आठवड्यामध्ये शासनाने संजय गांधी निराधार योजनेविषयी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती ती माहिती जाहीर केली होती. तुमच्या फॉर्ममध्ये जर तुमच्या नावापुढे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते. आता त्यांच्या नावापुढे होय असे आलेले आहे, त्यांना संजय गांधीचे 1,500 रुपये मिळत आहेत. आता अशा महिलांना इथून पुढे एकही रुपये मिळणार नाही. आणि शक्यता अशीसुद्धा वर्तवलेली आहे की जे पाठीमागचे 7,500 मिळाले त्याचीसुद्धा वसुली ही लावली जाऊ शकते. आता त्यानंतर या लाडक्या बहिणीचे पैसे बँक खात्यातून काढून घेतलेले आहेत. मग त्यांच्याकडून हे पैसे कसे वसूल केले जातील? तर संजय गांधी निराधार योजनेचे पुढचे हप्ते येणार आहेत. हे पुढचे हप्ते थांबवले जातील. जोपर्यंत 7,500 वसूल होत नाहीत त्यापर्यंत पुढचे हप्ते संजय गांधीचे हे थांबवले जातील आणि तुमच्याकडून ही वसुली लावली जाईल. आता अगदी त्याच प्रकारे तुमच्या पॅन कार्डवरती सगळी माहिती दिसून येत असते. तुमच्या कुटुंबातील लोकांची माहिती असते. तर तुमच्या कुटुंबियाची नावे जर एका वर्षामध्ये 2.5 लाखपेक्षा जास्त व्यवहार झाले असतील तर तुमचे 2.5 लाखापेक्षासुद्धा जास्त उत्पन्न आहे असे गृहीत धरले जाते. ज्या फॉर्मची पुनर्पडताळणी केली जाणार आहे. कदाचित हेच कारण आहे की अजूनही 10 जिल्ह्यात राहत असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत आणि काहींच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत. तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरते, जसं की तुमचा नवरा, तुमचा सासरा किंवा सासू असू द्या, जर तिने कधी इन्कम टॅक्स भरलेला असेल तर अशा देखील कुटुंबातील व्यक्तींना अजिबात अधिकार नाही आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हप्ते मिळवण्यासाठी पात्र आहात म्हणून. तर या ठिकाणी सरकार ते देखील चेक करत आहे. समजा तुम्ही पॅन कार्ड टाकलं तर लगेचच त्यांना सर्व व्यक्तींची माहिती दिसून येते. ते सुद्धा काम चालू आहे. पुनर्पडताळणी त्याचीसुद्धा सुरू आहे. अनेक ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये महिला असतील किंवा त्यांचे पती किंवा घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे. महाराष्ट्र शासन, सरकारच्या, केंद्र सरकारच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती, जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिकेच्या ठिकाणीसुद्धा असू द्या, त्यांनीसुद्धा हे फॉर्म भरले होते. त्याही ठिकाणी मोठा आक्षेप असा घेत नाही. तसंच तुम्हाला इतर सरकारी योजनांमधून जर 1,500 किंवा 1,500पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल, जसे की संजय निराधार योजना ही सुद्धा सुरू आहे, श्रावणबाळ योजना यासारख्या योजनांच्यामधून जर का तुम्हाला आर्थिक लाभ मिळत आहे तर यासुद्धा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळत आहेत. आता बघा, तुमच्या नावावर एखाद्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर एखादी 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून बरं का, त्या या योजनेसाठी पात्र नाही आहेत. म्हणजेच सरकार अशासुद्धा महिलांना या योजनेमधून वगळत आहे. या ठिकाणी जवळजवळ 2,50,00,000 महिलांच्यामध्ये जवळजवळ 50 लाख महिला यामधून वगळल्या जातील. ज्या महिला खरोखरच गरीब आहेत, गरजू महिला आहेत, म्हणजेच जवळजवळ अशा महिलांची संख्या ही 21 कोटीच्या आसपास आहे. त्या महिलांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल. तुम्हाला जे 2 डॉक्युमेंट सादर करायचे आहेत, की जे 2 डॉक्युमेंट मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट म्हणजे तुमचे नाव रेशन कार्डवरती असणे अत्यंत गरजेचं आहे. रेशन कार्ड पिवळं असो किंवा केशरी असो याने काही फरक पडत नाही. या रेशन कार्डची ज्या कोणी व्यक्ती त्याच्यावरती लिहिलेले आहेत किंवा नमूद केलेले आहेत
त्या सर्व व्यक्तींची KYC 30 तारखेच्या आत म्हणजे 31 डिसेंबरच्या आत करणं खूप गरजेचं आहे. आता मोजके 5 ते 6 दिवसच राहिलेले आहेत. त्या 5-6 दिवसांच्या मध्ये ती व्यक्ती कुठेही असेल त्यांना घेऊन तुम्ही नजदीकच्या रेशन कार्डाच्या दुकानामध्ये जा. तिथे त्यांच्याकडे रेशन कार्डाची मशीन असते. त्यावर तुमचा अंगठा लावून तुमची KYC ते ताबडतोब तुम्हाला करून देईल. खूप वेळ नाही लागत, 5 मिनिटाचं काम असतं. ती तुम्ही नक्की करून घ्या. KYC 31 डिसेंबरच्या आत केल्याने तर इथून पुढचा एकही हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. कृपया हे लक्षात घ्या. रेशन कार्डची KYC तुम्हीही केलीच पाहिजे. ज्यांच्याकडे जुनी वाहने होती त्यांनी ताबडतोब एक काम करायचं आहे. जुनी वाहनं ती कोणाच्या तरी नावावरती करून तुम्हाला रिकामं व्हायचं आहे किंवा ती वाहनं तुम्हाला स्क्रॅपमध्ये काढल्या पाहिजेत आणि त्याचं एखादं रितसर असं डॉक्युमेंट तयार करून ते तुम्हाला फॉर्म भरताना किंवा फेर तपासणी करताना तुम्हाला ते जमा करायचं आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्स त्याच्यावरती एखाद्या मोठ्या 4 व्हीलर वाहनावरती जर तुम्ही इन्कम टॅक्स भरलेला असाल, जसं की एखाद्यांच्याकडे JCB असते किंवा पोकलँडसारख्या मोठमोठ्या मशिनी असतात, त्यांनीसुद्धा त्यांच्या घरातली महिलांनीसुद्धा फॉर्म भरलेले असतात. त्यांनी ती JCB किंवा त्या मोठी वाहनं घेताना इन्कम टॅक्स हा भरलेला असतो. तर अशा महिलांनासुद्धा ह्या स्कीममधून वगळण्यात आलेले आहे. जर आत्तापर्यंत त्या महिलांना जर 7,500 रुपये मिळाले असतील तर इथून पुढे तपासणीमध्ये त्यांना बाद करण्यात येतील. मित्रांनो आणि माझ्या परिवारानं तुम्हाला इथं सांगायचे हेच आहे की अशा कोणत्याही प्रकारे शासनाची फसवणूक करू नका. जर तुम्ही खरोखर गरीब आहात तर तुम्ही या योजनेचा लाभ त्या गरिबांना घेऊ द्या, त्याचा फायदा त्यांना घेऊ द्या. ठीक आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करण्याची अजिबात अशी गरज नाही. तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.